प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल आणि शिवानी अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अग्रवाल दाम्पत्याचा पाय खोलात असल्याचं देखील बोललं जातंय। पोलिसांकडून यावेळेस कोठडीची मागणी करण्यात आली होती। पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र आता अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे पुरुषकार अपघात प्रकरणी दोन्ही आरोपी अर्थातच अल्पवयीन आरोपीचे आई वडील आणि या दोघांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अग्रवाल दाम्पत्याचा पाय आणखी खोलात असल्याचं देखील बोललं जात आहे। पुणे पुरुषकार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अग्रवाल दाम्पत्याचा पाय आणखी खोलात असल्याचं देखील बोललं जात आहे। या अपघातानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत आणि त्यानंतरच अटक केलेल्या दोघांना अर्थातच अल्पवयीन आरोपीच्या आई वडिलांना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 जून पर्यंत दोघांना देखील पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। प्रतीक्षा, आपण पाहतोय अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नक्कीच आज जे अग्रवाल दाम्पत्य आहे त्यांनी ज्या प्रकारे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या प्रकारचे प्रयत्न होते, शक्य प्रयत्न ते करण्यासाठी अनेक गुन्हे केलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत पुरावे नष्ट करण्याच्या या संपूर्ण त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आज त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। एकूणच या संपूर्ण गोष्टींची चौकशी, रक्त कशा प्रकारे बदललं गेलं, या संपूर्ण गोष्टींमध्ये कोण कोण सहभागी होतं आणि एकूणच कशा प्रकारे ही सगळी कुणी त्यांना हे सुचवलं की तुम्ही रक्त बदलू शकता वगैरे, पैसे कुणाच्या मार्फत दिले गेले, अशा अनेक गोष्टींचा उलगडा होणं अजून बाकी आहे आणि त्याच गोष्टींची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कस्टडी यांना मागितली होती आणि आज त्या दोघांना पोलीस कस्टडीमध्ये 5 तारखेपर्यंत पाठवण्यात आलेलं आहे। वर्षा, अगदीच प्रतीक्षा, या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।